नागपूर हिंसाचार प्रकरणातली ही मोठी अपडेट आहे। 17 मार्च रोजी झालेल्या नागपूर हिंसाचाराचा आरोपी हमीद इंजिनियरला नागपूर सत्र न्यायालयानं जामिनावर सोडण्याचे आदेश दिलेत। 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश देण्यात आलेत। उद्या कारागृहातून त्याची सुटका होण्याची शक्यता आहे। मास्टरमाइंड असल्याचा आरोप असलेल्या फहीम खानच्या जामिनावर बुधवारी न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। सध्या फहीम खान न्यायालयीन कोठडीमध्ये तुरुंगात आहे। याविषयी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ। रजत, आज न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये हमीद इंजिनियर जो आहे त्याला जामिनावर त्याची सुटका करण्याचे निर्देश जे ते न्यायालयाने दिले। मुळात हमीद इंजिनियरवर या हिंसाचार प्रकरणी चिथावणी देण्याचे आणि काही मेसेजेस जे आहेत ते समाज माध्यमांवर टाकण्याचे आरोप होते आणि त्यानंतर तेव्हापासूनच तो अटकेत होता। आज त्याला जामिनावर त्याची सुटका करण्याचे निर्देश दिल्यानंतर उद्या कदाचित त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे। दुसऱ्या बाजूला या संपूर्ण हिंसाचार प्रकरणाचा जो प्रमुख आरोपी आहे फहीम खान, तो सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये तुरुंगात आहे आणि त्याच्या जामीन अर्जावरही बुधवारी सुनावणी होणार आहे आणि तेव्हा संदर्भात न्यायालय काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। धन्यवाद रजत या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।